प्रेज द लॉर्ड आणि वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा, अशासाठी की ज्याला आम्ही व्हिडिओ टाकतो त्याला ते तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला आशीर्वाद मिळाला तर इतरांना देखील ते शेअर करा, अशासाठी की त्यांना देखील देवाच्या वचनाच्याद्वारे आशीर्वाद मिळणार आहे. पहिले इतिहासाचा 11वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की दावीद हा थोर होत गेला कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. काही भाषांतरामध्ये म्हटले दावीद हा महान होत गेला कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. ज्याला परमेश्वर आपल्याबरोबर असतो त्याला परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो, आपली परिस्थिती बदलतो. आणि दावीद हा मेंढपाळ होता, मेंढराच्या मागं तो होता, परंतु देवाने त्याला इस्रायलचा राजा बनवला कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता आणि तो परमेश्वराच्या बरोबर होता. आपण पाहतो पहिले इतिहासाच्या 11व्या अध्यायापासून पुढे जर आपण पाहिलं तर दाविदाच्या मध्ये सेनेमध्ये असे काही सेनापती होते की जे सिंहासारखे लढणारे होते. मराठीमध्ये म्हटले की त्यांची चेहरा सिंहासारखा होता आणि हरणासारखे ते चपळ होते, असे सेनापती होते. म्हणजे देवाने दाविदाला चांगले लोक दिले. आपल्याबरोबर कोण लोक आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला कोण लोक आहेत ते महत्त्वाचं आहे. आपले जीवलग मित्र कोण आहेत हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण असं म्हटलेलं आहे की आपण आपले जे मित्र आहेत त्यांचा जो ॲव्हरेज आहे तो आपण असणार आहे. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे जर आपले मित्र जर शिकलेल्या 5 मित्र जर आपले शिकलेले जर असतील तर 6वा आपण शिकलेला असणार आहोत. जर आपले 5 मित्र जर वाईट सवय असेल तर 6वी वाईट सवय असणारी व्यक्ती आपण असणार आहोत. जर 5 आपले जे मित्र आहेत ते कुठल्या एखाद्या व्यसनामध्ये असतील तर तेच व्यसन असणारी 6वी व्यक्ती आपण असणार आहोत. म्हणून आपल्या अवतीभोवती कोण आहेत, आपले जवळचे एकदम जवळचे कोण आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. दाविदाच्या जवळचे जे लोक होते ते सिंहासारखे लढणारे होते, शूर वीर होते, योद्धे होते आणि चपळ होते. त्यानंतर आपण पाहतो की दाविदाच्या बरोबर असे देखील वंशाचे लोक होते की ज्यांना कालानुसार कसं वागायचं हे त्यांना कळत होतं, किंवा दिवस कसे आहेत त्या दिवसात कसं वागायचं याचं ज्ञान असणारे लोक होते. पुष्कळदा ज्ञान असतं पण ते आपण चुकीच्या ठिकाणी जर वापरलं, चुकीच्या वेळेला जर वापरलं तर त्याचा फायदा होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की राईट थिंग राईट टाईम इज सक्सेस आणि रॉंग थिंग रॉंग टाईम इज डिझास्टर. म्हणून आपल्या योग्य वेळेला आपल्याला योग्य निर्णय घेता आला पाहिजे. त्याच्यानंतर आपण दाविदाच्या जीवनामध्ये पाहतो की परमेश्वराची उपस्थिती त्याच्याबरोबर होती. द प्रेझेन्स ऑफ गॉड वॉज विथ हिम, आर्क ऑफ कॉव्हनंट वॉज विथ हिम. नंतर आपण पाहतो की दावीद थोर का झाला, कारण परमेश्वर त्याच्यासाठी लढत होता. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर त्याच्या शत्रूसाठी लढला, पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे तुटून पडला आणि दाविदाला विजय मिळाला. येस, परमेश्वर आपल्याला महान, थोर, पॉवरफुल, ग्रेट, आशीर्वादित आणि हिंदीमध्ये म्हटलेलं तरक्की, तरक्की पे तरक्की कर रहा था, निरंतर तरक्की करणारे असं प्रभू आपल्याला बनवल्याशिवाय राहणार नाही. खरोखर प्रभू महान आहे. आणि नंतर आपण पाहतो की दाविदाने तो जो देवाचे जे कराराचा कोश आहे तो त्याच्या शहरामध्ये आणला. तो त्याच्यासमोर त्याने नृत्य केलं, देवाची स्तुती केली, कारण तो देवावरती प्रेम करणार होता आणि देव त्याची तरक्की करणार होता. दाविदाच्या हातून जरूर काही चुका झाल्या. दाविदाने आपल्यासारखाच तो होता, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, परंतु दावीद पुन्हा देवाकडे आला. जर आपल्याकडून काही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी झाल्या असतील तर परमेश्वर क्षमा करणार आहे. दाविदाने स्तोत्र लिहिलं, स्तोत्र 51 मध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या ठाई नवीन असा आत्मा निर्माण कर आणि मला तू सोडू नकोस, तुझ्या उपस्थितीतून मला घालू नकोस. दावीद हा देवाच्या मनासारखा राजा होता. देवाने त्याला थोर केलं, महान केलं, त्याची तरक्की केली, त्याला ग्रेट केलं, त्याला स्ट्रॉंग केलं आणि त्याला माहिती, पॉवरफुल केलं. देव देखील तुम्हाला दाविदाप्रमाणे आशीर्वाद करू. परमेश्वर महान आहे आणि तो तुम्हाला महान केल्याशिवाय राहणार नाही. तो तुम्हाला लहान करणार नाही, तो तुम्हाला महान करणार आहे. गॉड ब्लेस यू. थँक यू फॉर वॉचिंग. आमेन.